खासदार संजय दिना पाटील गेल्या 2 दिवसात देशभरात गाजत असलेले नाव आणि पत्रकारांच्या बद्दल केलेली शिवीगाळ, पत्रकारांना दिलेली धमकी आणि अश्लील शब्दामध्ये व्यक्त होणं हे एका खासदाराला नक्कीच पटण्यासारखं नाही. या घटनेचा सुरुवातीलाच खासदार संजय दिना पाटील यांचा एक पत्रकार म्हणून नक्कीच मी निषेध करतो. मात्र आजचं विश्लेषण थोडं वेगळं आहे. ते म्हणजेच खासदार संजय दिना पाटील यांच्या या कृत्याकडून आपण पत्रकार म्हणून काही शिकणार आहोत का? नमस्कार, मी विका भोसले. आपण पाहता यशवंत नगरी न्यूज. खूप धाडसानं आज हे विश्लेषण करतोय. मात्र पत्रकार म्हणून ज्यावेळी तटस्थ ज्यावेळी आपण बघतो, त्यावेळी आपल्याच लोकांच्या होणाऱ्या चुकावर सुद्धा आपण बोललं पाहिजे, हे मत मात्र मी ठामपणे सांगतो. सुरुवातीला सांगतो, एक खासदार इतक्या गलिच्छ पद्धतीने बोलतो, एक खासदार धमकी देतो, जीवे मारण्याची धमकी देतो, हे कुठल्याही लोकशाहीला किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राला अजिबात रुचलेलं नाही. किंवा त्यांची कृती ही कधीच त्याच्यावर पडदा टाकण्या इतकं कोणतंही नाही. अगदी त्यांनी माफी मागितली तरीही या याला माफी नाही, या कृत्याला माफी नाही, हे पत्रकार म्हणून मी अगोदर स्पष्ट करतो. मात्र महत्वाचं म्हणजे काय, तर संजय दिना पाटील यांनी जे वक्तव्य केलं, असेच वक्तव्य अनेक नेत्यांनी, अनेक जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा अनेक वेळा पत्रकारांना केलेलं आहे. अनेक वेळा आम्ही जाहीर निषेध सुद्धा केलेला आहे. मात्र महत्वाची गोष्ट काय, तर पत्रकार म्हणून सुद्धा दुसरी बाजू जर बघायची गेली, तर आपण आपली लक्ष्मण रेखा हे पार करून पुढे जातोय का, हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. मी हा एक का विश्लेषण करतोय, मी गेली 25 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करतोय. प्रिंट मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातले विशेषतः जी 24 तास असेल, जय महाराष्ट्र, न्यूज 80 लोकमत आणि आता दूरदर्शन, या सगळ्या रिजनल चॅनलमध्ये काम करत असताना एक जाणवलं, की सध्या सुरू असलेली पत्रकारितेमधली बजबजगिरी आणि कमी नॉलेजवाल्यांची वाढती संख्या आणि आपण पुढच्याला काय प्रश्न विचारतोय, हे आपल्यालाच कळत नाही, की आपण नक्की प्रश्न त्याला काय विचारतोय आणि आपले अधिकार काय, आपली कर्तव्य काय आणि आपली बातमीची कुठपर्यंत आपण चौकून आखून घेतली पाहिजे, हे सुद्धा आपण आपल्या पत्रकारांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे काय, तर प्रिंट मीडिया जो आहे, प्रिंट मीडिया हे जबाबदारीने पत्रकारिता करतात. स्पष्ट म्हणणं आहे. मी जबाबदारीने बोलतोय. प्रिंट मीडियातले जे पत्रकार आहेत, त्यांचं खरंच कौतुक आहे. कारण एखादा विषय जर असेल, तर ते सुरुवातीला जाणून घेतात. काय विषय आहे, कोणता विषय आहे. एखादा सेन्सिटिव्ह विषय असेल, राजकीय विषय असेल, तर नेहमी दुसरी बाजू सुद्धा ते जाणून घेतात आणि ते छापतात. तशी प्रक्रिया आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये होत नाही. आता पत्रकारितेचे 3 भाग आहेत, समजून घ्या. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया. म्हणजे YouTube चॅनल्स किंवा Facebook पेज चालवणारे, अ, अ, हा जो सोशल मीडियाचा जो भाग आहे तो. प्रिंट मीडियाचं खरोखर कौतुक मी का सांगतोय, आजही तुम्ही जर वर्तमानपत्र पाहिले, तर कुठलीही बातमी भले उशिरा येईल, मात्र त्यांचा कंटेंट परफेक्ट असतो. मात्र गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रचंड असलेली जीवघेणी स्पर्धा आणि TRPच्या नादात हे सगळे आपल्या पत्रकारितेचे धर्म हे विसरून चुकीच्या दिशेने चाललेले आहेत, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. मी आणखी एकदा सांगतो, मी जबाबदारीनं का सांगतोय, 25 वर्ष पत्रकारिता मी करतोय, आजही करतो. मात्र जी राज्यातली इलेक्ट्रॉनिक मीडियाची जी आता सध्या बातम्या लावण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीवर समाजानंच, तुम्ही जर या संजय दिना पाटलांच्या या कृत्यावर काही ज्या कमेंट पडलेल्या आहेत, त्या जर पत्रकारांनी वाचल्या ना, तर आपलं डोकं सुन्न होऊन जाईल. म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे समाजाशी, हे सुद्धा तारतम्य पाहिजे. एखादा मोठा अधिकारी आहे, एखादा मोठा नेता आहे, त्याला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत, याचं सुद्धा गांभीर्य आमच्यासारख्या म्हणजे सहकार्यांना नसतंय. हे दुर्दैव आहे. मी मुद्द्यावर येतो, इलेक्ट्रॉनिक मीडियावर. आजही जीवघेणी स्पर्धा आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. मान्य आहे, जे काही 10 चॅनल्स आहेत, 12 चॅनल्स आहेत रिजनल. जीवघेणी स्पर्धेमुळं एक झालेलं आहे.
एक वक्तव्य सकाळी येतं एका एका कोणाचं तरी आणि त्याच्यावरच जिल्ह्यातून आलेला बाईट, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं. ठीक आहे, ही पत्रकारिता ठीक आहे. मात्र चुकीच्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा, व्यक्तिगत कुटुंब लेवलचा अधिकार सुद्धा आपल्याला नाही. एका लेवल पर्यंत ठीक आहे. मात्र अ, आपले अधिकार काय, कर्तव्य काय हे सुद्धा आपलं आपण जाणून घेणे महत्वाचं आहे. मी सुद्धा त्यात येतो. मी सुद्धा काय वेगळा नाही. मी पत्रकार म्हणूनच काम करतो. मात्र आजकाल चाललेलं हे जे जीवघेणी स्पर्धा आहे, ती आपल्या मुळावर उठेल. आता मुद्दा काय राहतो, एखादं रिजनल चॅनल, मी रिजनल चॅनलला काम केलेलं आहे. मी जवळ-जवळ 17 वर्ष मी रिजनल चॅनलला काम केलेलं आहे. त्यावेळी या रिजनल चॅनलच्या स्ट्रिंजरना म्हणजे जिल्ह्यातल्या प्रतिनिधींना मिळणारा मोबदला हा अत्यंत चांगला होता. एकेकाळी 50,000 60,000 इतकं बातम्यांचा मोबदला या ठिकाणी पत्रकारांना मिळायचा. आज अशी परिस्थिती आहे जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये रिजनल चॅनलच्या प्रतिनिधींना 10,000 ते 12,000च्या वरती हा पेरोल त्यांचा जाऊ शकत नाही. फास्ट न्यूजला एकही रुपया मिळत नाही. पॅकेज स्टोरी असेल तर त्यापुरतं ते साधारणतः मला वाटतं ₹450 ते ₹500 पॅकेज स्टोरीला असेल किंवा फास्ट न्यूजला पैसेही नसतील. मग अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांना सुद्धा विचार या मालकाने कधी करणार आहेत. दिवस-दिवस उन्हातान्हात हे बिचारे उभे असतात. मी मुद्दा का सांगतोय? या पत्रकारितेचा जर टिकवायची असेल, तर सगळा सारासार विचार करणं गरजेचं आहे. मात्र महत्त्वाचा मुद्दा काय? तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करत असलेल्या पत्रकारांनी किंवा सोशल मीडियामध्ये काम करत असलेल्या आमच्यासारख्या पत्रकारांनी सुद्धा आपल्या जबाबदारीचं भान ठेवून प्रश्न विचारावेत किंवा बातम्या कराव्यात. खरं तर एखाद्या अन्यायाच्या विरोधातली बातमी नक्की केली पाहिजे, त्यामुळे दुमत नाही. मात्र एखाद्याचं चारित्र्यहनन करणं, एखाद्याला आयुष्यातून उठवणं, ही पत्रकारिता होऊ शकत नाही. किंवा एखाद्याला ब्लॅकमेल करणं, एखाद्याकडून पैसे उकळण्यासाठीचे धंदे करणं, ही पत्रकारिता नाही. हा मुद्दा का उपस्थित झाला? संजय दिना पाटील यांनी 2 शब्द वापरले. "अरे, मी तुम्हाला खायला घातलं. अरे, मी तुम्हाला रिस्पेक्ट देतोय." याचा अर्थ तुम्ही माझ्या घरापर्यंत पोहोचला. त्यांनी एक शब्द वापरला. बघा, मी बाकीचे त्यांनी 3 वाक्य वापरले त्याबद्दल निषेध करतो. मात्र त्याने संजय दिना पाटलांनी एक शब्द वापरला. तुम्हाला आठवतंय का बघा. "अरे, तुम्ही माझ्या बेडरूमपर्यंत गेला. तुम्ही आमच्या कुटुंबाच्या बेडरूमपर्यंत गेला. तिथं आमच्या सुनबाई बसलेल्या होत्या आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारताय, संजय दिना पाटील हे सध्या कोणत्या पक्षात आहेत?" ही कुठली पत्रकारिता झाली? खरं तर याचं भान आपण सुद्धा सगळ्यांनी राखलं पाहिजे. हे का मी विश्लेषण करतोय? सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे. मी फार तर लिंक टाकतो ह्याच्यामध्ये. तुम्ही ज्यावेळी या बातम्या आपण दिल्या, त्यावेळी खाली ज्या कमेंट आलेत ना, त्या भयानक आलेत आपल्या विरोधात. याचा अर्थ असा आहे, की ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे पत्रकारांच्यासाठी. ठीक आहे, मान्य आहे 10% 15% चांगले पत्रकार काम करतात. मात्र 85% पत्रकारांनी खरं तर हे बदनाम करण्यासाठीच हे चाललेलं षडयंत्र दिसतंय बऱ्याचसं. म्हणजे आपल्या क्षेत्रातील. समजून घ्या, ही वेळ आहे. कारण का, ही जर परिस्थिती आपल्या जर मुळावर येणार असेल, तर खूप गंभीर आहे. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे. प्रिंट मीडिया सध्या बऱ्यापैकी लाईनअपमध्ये काम करतात खरं तर. इलेक्ट्रॉनिक मीडिया जी आहे, रिजनल चॅनलचे पत्रकार, त्यांनी सुद्धा दिवस-दिवस एखाद्या मंत्र्याच्या घरी जाऊन बसणं आणि त्यांच्याशी मित्रत्व संबंध ठेवायचे आणि त्यांचा वेठबिगार असल्यासारखं ऑफिसची वाट बघायची, की ह्या-ह्या विषयावर बॅट घ्या आणि त्यासाठी तुम्ही तासनतास तिथं बसलेला असता आणि काहीतरी दुसरे चुकीचे धंदे करत बसायचे. हे आपल्या पत्रकारितेसाठी खूप डेंजर आहे. खूप धोक्याची घंटा आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माझ्या बांधवांनी समजून घ्यायचं आहे. खरं तर माझं स्पष्ट रोखठोक म्हणणं आहे, ही धोक्याची घंटा आहे. आता धोक्याची घंटा वाजलेली आहे. कसं वागायचं हे माझ्या सहित सगळ्यांनी ठरवण्याची ही वेळ आहे. मुद्दा काय आणि त्यात दुसरा सोशल मीडिया आणि जे YouTube चॅनलचे जे आमचे संपादक मित्र आहेत, खरं काही खूप चांगलं काम करतायत. मात्र काही ब्लॅकमेलिंगचे धंदे सुद्धा करतायत. खरं तर चांगल्या मार्गाने चांगले पैसे कमवा, चांगले तुम्ही समाजात चांगलं नाव कमवा. मात्र चुकीच्या मार्गाने आलेले पैसा हा आपल्या कुटुंबाला कधीही चांगल्या ह्याच्यावर नेत नाही. की मी जबाबदारीनं का सांगतोय, मी प्रिंटमध्ये काम केलंय, मी इलेक्ट्रॉनिकमध्ये काम केलंय. म्हणजे रिजनल चॅनलला आणि आता सोशल मीडियामध्ये सुद्धा काम करतोय. मी एका संघटनेचा राज्य महासचिव म्हणून काम करतोय. म्हणजे आमच्या जवळ-जवळ 3,000
संपादकांचं मी नेतृत्व करतो. याचा अर्थ असा समजून घ्या, की आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आपली कर्तव्य, आपली जबाबदाऱ्या आपल्या आपण जाणून घ्याव्यात. कोणाच्याही घरापर्यंत जाण्याचा आपल्याला बूम घेऊन अधिकार नाही आणि कुणालाही बदनाम करण्याचा आपल्याला अधिकार नाही. खरं तर लोक शांत बसतात. कारण काय, एखादा राजकीय नेता म्हणतो मला अडचणीत येईल मला राजकीय दृष्ट्या, किंवा एखादा सामाजिक म्हणतो मला व्यावसायिक अडचणीमुळे कोणाला पत्रकारांना बोलू शकत नाही. मात्र संजय दिना पाटील प्रकरणामुळं आपल्याला खूप सावधपणे पावलं उचलावी लागतील. त्यातच एक मुद्दा असा आहे, की आता याला बंधनं आणणार कोण? जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून शासनानं ही बंधनं आणण्याची गरज आहे. म्हणजेच वेळोवेळी कार्यशाळा घेणं, वेळोवेळी मार्गदर्शन करणं, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात किती चॅनल्स आहेत YouTubeचे, ते अधिकृत कशा पद्धतीने करता येतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी कशा पद्धतीनं आचारसंहितेमध्ये राहतात, हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, संजय दिना पाटील या प्रकरणापासून त्या संजय दिना पाटलांचा जाहीर निषेध आहेतच. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा कधीच आम्ही त्याला पाठबळ देऊ शकत नाही. तर निषेधच आहे त्याचा. मात्र त्या समाज माध्यमातून जे प्रतिक्रिया आपल्याबद्दल येतात पत्रकारांच्या बद्दलच्या, त्या खूप विचित्र आणि टोकाच्या येत आहेत. यामुळं आपण सुद्धा यातून धडा शिकण्याची गरज आहे. म्हणजेच काय, चांगल्या मार्गानं, चांगल्या पद्धतीनं राहून, चांगल्या बातम्या लावून आपण जर आपला आपला स्वतःचा विकास, याचबरोबर आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा चांगला विकास करू शकलो, तर हे खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, आज परिस्थिती अशी आहे की पाऊस नाही. पावसाच्या किती बातम्या, किती चॅनलला बातम्या लागतात, हा जर रेशो काढला तर चिंतेचा विषय आहे. म्हणजे आज शेतकरी वर्ग सगळा चिंतेमध्ये आहे महाराष्ट्रातला. या बातम्या आपण किती लावतो? सकारात्मक बातम्या आपण किती लावतो? आज उद्योग व्यवसाय अडचणीत आहेत गावोगावचे, जिल्ह्यातले किंवा राज्यातले. आपण त्या बातम्या किती लावतो? हे सुद्धा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नको त्या बातम्यांना आपण खूप महत्त्व देतो. राजकीय बातम्यांना जास्त महत्त्व देतो आणि एखाद्याने शिवीगाळ केली, एखाद्यानं एखादा ॲक्सिडेंट असेल, एखादा बलात्कार असेल, त्या बातमीला आपण जास्त फोकस करतो. सगळेच मीडियावाले, मी सुद्धा, म्हणजे मी सुद्धा त्यात आलो. हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. मी रोखठोक विश्लेषण हे का करतोय? कुणीतरी बोललं पाहिजे. हे कुणीही बोलायला तयार नाही. मात्र आपण संजय दिनाच्या या प्रकरणातून आपण काय बोध घेणार आहोत का? ही खूप महत्वाचं आहे. आणि जर बोध जर घेतला, तरच आपण पुढील पुढील भविष्यात आपण पत्रकारिता आपण चांगल्या पद्धतीने टिकवू शकतो. एवढं मात्र नक्की. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.